मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा पार पडलेली आहे। 27 ऑगस्टला मुंबईला निघायचं, दगडफेक आणि जाळपोळ नको असं आवाहन जरांगेंनी केलंय। तर लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर मागण्या समजून घेऊ असं फडणवीसांनी म्हटलं। बीडच्या मांजरसुंबामध्ये जरांगेंनी इशारा बैठक घेतली। यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता। बैठकीतून जरांगेंनी मुंबईला जाण्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवला। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून जरांगे मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत। सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले। सगळ्यांना सांगा मुंबईला चल। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाहीये, कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही। पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घ्या। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध कायम आहे। यावर जरांगेंनी सुद्धा उत्तर दिलंय। सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही। याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही। आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाज सुद्धा जागृत आहे, तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही। 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीत। यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते येवल्यावाल्याचं पोट दुखत, हे चांगलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना, त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू, तो घरापुढेच आहे मी, बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे। विनाकारण नाही डावचायचं। मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं। हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे। आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बादशाहीने ठेवलं पाहिजे। कोणाविषयी काही बोलावं, मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला त्या सगळ्या गोष्टींचा, एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा की लोकांनाही कंटाळा आलेला होता।